हॅलो हाय नमस्ते, मी अंकिता आणि आपलं मनापासून स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काही होम इम्प्रूव्हमेंट टूल्स शेअर करणार आहे, जी नक्कीच तुम्हाला आपल्या घरात अत्यंत उपयोगी पडतील। चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल, खूप जास्त हेवी वस्तू असेल तर ती आपण इझिली मूव्ह करू शकत नाही, कारण त्याचं वजनही जास्त असतं, त्यामुळे त्याच्या खालची जागा आपण इझिली क्लीन करू शकत नाही। जसं तुम्ही बघू शकता, माझ्या लिव्हिंग रूममध्ये हे एरिका पामचं मोठं प्लांटर ठेवलेलं आहे। खूप जास्त हेवी आहे, मी त्याला इझिली हलवू शकत नाही, त्यामुळे बरेचदा त्याखाली पाण्याचे डाग देखील पडतात। तर यासाठी मी तुमच्यासोबत असं मस्त होम इम्प्रूव्हमेंट टूल शेअर करणार आहे। जसं बघू शकता, हे मी व्हील्स बोलवलेले आहे। हे व्हील्स आपल्याला त्या प्लांटरच्या बेसला चिपकवायचे आहे। बरेचदा आपण काय करतो की जे आपले मोठमोठे प्लांटर्स असतात ना, त्याच्या खाली वॉटर ड्रेनिंग ट्रे ठेवतो। तर तुम्ही पाहू शकता, या प्लांटरच्या खाली मोठा वॉटर ड्रेनिंग ट्रे ठेवलेला आहे। बघू शकता किती हेवी आहे प्लांटर्स, मला उचलायलाही खूप त्रास जात होता। तर खाली जो ड्रेनेज ट्रे ठेवलेला आहे त्याच्या बेसला आपण हे व्हील्स चिपकवणार आहोत। तर या व्हील्स सोबत 4 रेड कलरच्या टेप आलेले आहे। तर त्या टेप व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला चिपकवायचे आहे आणि त्यानंतर या ट्रेला मी 4 व्हील्स चिपकवणार आहे। 4 व्हील्स जवळजवळ 8 ते 10 किलोचं वजन कॅरी करू शकतात। सेम व्हील्स तुम्ही इतर फर्निचरलाही चिपकवू शकता। जसं बरेचदा आपल्याकडे स्टडी टेबल वगैरे असतो, ज्याचं वजन 8 ते 10 किलो आहे, तर जवळजवळ 4 व्हील्स 8 ते 10 किलो वजन कॅरी करू शकतात। तर या सेम व्हीलचा उपयोग करून तुम्ही घरातलं फर्निचर देखील इझिली मूव्ह करू शकता। थोडं हेवी वेट कॅरी करायचं असेल तर तुम्हाला जास्त व्हील्स चिपकवावी लागेल। तर मला जवळजवळ 250 रुपयाला 8 व्हील्स मिळालेली होती। फक्त मी 4 व्हील्सचा उपयोग केलेला आहे। तुम्ही पाहू शकता, जो एरिका पामचा प्लांटर आहे किती इझिली इकडे तिकडे मूव्ह होतो आहे। आपल्या प्रत्येकाच्या वॉशरूममध्ये साबण ठेवण्यासाठी सोप केस तर असतोच। तर बरेचदा तुम्ही नोटीस केलं असेल, जी ओली झालेली साबण असते ना, त्याचं पाणी खाली ड्रेन होतं आणि सोप केसच्या खाली एक लेयर बनते साबणीच्या डागाची। बरेचदा ती लेयर त्या जमिनीवर पडते आणि ती दिसायला घाण दिसतं। तर यासाठीच एक सुंदरसा सोपकेस मी बोलवलेला आहे, अगदी स्वस्तात तुम्हाला मिळेल। तर पाहू शकता, हा जो सोपकेस आहे याला होल्स दिलेले आहे आणि बघू शकता खाली एक मस्त साबणीचं लेयर बनलेलं आहे। तर बघू शकता, त्यामुळे टाईल्सही दिसायला घाण दिसत होती। तर असे मस्त मी सोपकेस बोलवलेले आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी स्वस्तात मला हे मिळाले आणि याला खाली असा वॉटर ड्रेनिंग ट्रे दिलेला आहे, त्यामुळे जेवढंही ड्रेन झालेलं पाणी असतं ना, ते या ट्रेमध्ये पडतं आणि खालची जागा खराब होत नाही। इथे मी तुम्हाला साबण ओलं देखील करून दाखवते। तुम्ही पाहू शकता, मी एवढं पाणी टाकलेलं आहे तरी देखील पाणी खाली सांडलेलं नाही, सगळं त्या ट्रेमध्ये जमा झालेलं आहे। तर अशा प्रकारचा सेम सोपकेस तुम्ही कपड्याच्या साबणीसाठी देखील वापरू शकतात, कारण कपड्याची साबण खूप लवकर वॉटर ॲब्झॉर्ब करते आणि लवकर ओलं होतं। तर यासाठी देखील हा सोपकेस खूप इम्पॉर्टंट आहे। या व्यतिरिक्त या सोपकेसला तुम्ही एकमेकावर स्टॅक देखील करून ठेवू शकता। मैत्रिणींनो, यानंतरचा टूल देखील खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जसं तुम्ही माझा हा सिंक एरिया बघू शकता, आता दिसायला छानच दिसत आहे कारण मी तो ऑर्गनाइज करून ठेवलेला आहे। बट जेव्हा ओटावर खूप जास्त पसारा होतो ना, तर तो सिंक जवळचा एरिया दिसायला खूप घाण दिसतो। तर यासाठी मी एक मस्त टूल बोलवलेला आहे। तर मी इथे बोलवलेला आहे एक सुंदरसा सिंक ऑर्गनायझर। दिसायलाही अगदी सुंदर आहे आणि अगदी अफोर्डेबल आहे, कोणीही घेऊ शकतं। मी जेवढे काही या व्हिडिओमध्ये टूल शेअर केलेले आहे ते सगळेच अफोर्डेबल आहे, अगदी 300च्या खालच्या रेंजमध्येच तुम्हाला मिळणार। तर हा टूल मी मिशोवरून बोलवलेला आहे, अगदी स्वस्तात मला मिळाला आणि क्वालिटी देखील खूप छान मिळालेली आहे। तर यासाठी आपल्याला जिथेही सिंक ऑर्गनायझर लावायचा आहे त्या जवळची जागा पूर्णपणे ड्राय करून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडंसं व्यवस्थित मेजरमेंट घेऊन त्याला दिलेली जी अडेसिव्ह हुक्स आहे ते आपल्याला चिपकवून घ्यायचे आहे। तर इथे आपल्याला फक्त एक काळजी घ्यायची आहे, जेव्हा आपण या अडेसिव्ह हुक्स या टाइल्सवर चिपकवल्या की जवळजवळ 1 दिवस त्याला व्यवस्थित ड्राय होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतरच सिंक ऑर्गनायझर त्या हुक्सला अटॅच करायचं आहे। आणि बघू शकता, आता सिंकचा लुकच चेंज झालेला आहे, अगदी दिसायला ऑर्गनाइजही दिसत आहे आणि स्पेस देखील सेव्ह झालेली आहे। तर मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही नोटीस केले असेल की आपल्या घरातल्या टाइल्समध्ये हलकीशी गॅप आलेली असते किंवा
त्यातली पुटिंग निघालेली असते, बरेचदा टाईल्समध्ये छिद्र जमा झालेले असतात, त्यामध्ये मग बरेचदा मुंग्या होतात, त्यातून माती वगैरे खाली पडते। तर असंच काहीतरी माझ्या किचनमध्ये आहे। तर माझ्या किचनच्या ओट्याचा जो वरचा भाग आहे ना, त्यातली थोडीशी गॅप निघालेली आहे आणि घरातल्या बऱ्याचशा टाईल्स आहे त्यातली गॅप व्यवस्थित फिल केलेली नाही आहे। त्यासाठी आपल्याला हा गॅप फिलर टूल मस्त उपयोगी पडू शकतो। तर यामध्ये एक लिक्विड फॉर्ममध्ये व्हाईट मटेरियल असतं, ते आपल्याला या गॅपमध्ये भरायचं आहे आणि एक स्पॅच्युला देखील आपल्याला मिळतो। त्याचबरोबर या बॉटलला असं एक नोझल मिळतं, त्या नोझलने आपल्याला हे जे व्हाईट लिक्विड आहे या गॅपमध्ये भरायचं आहे, त्यामुळे आपले हात देखील खराब होत नाही। तुम्ही पाहू शकता जसं मी व्हिडिओत दाखवलं आहे त्यानुसार तुम्हाला ही गॅप फिल करायची आहे आणि त्यानंतर स्पॅच्युलाच्या हेल्पनी हे लिक्विड व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे व त्यानंतर हलकासा एक ओला कपडा घ्यायचा आहे। जर टाईल्सला आजूबाजूला कुठे लिक्विड वगैरे लागलेलं असेल ना, ते तेव्हाच्या तेव्हाच पुसायचं आहे, ड्राय झाल्यानंतर ते निघणार नाही। आता तुम्ही पाहू शकता या पूर्णपणे गायब झालेली आहे, दिसायलाही छान दिसत आहे। तर या सेम टूलचा उपयोग करून तुम्ही घरातली कोणतीही गॅप्स असो, टाईल्स मधली गॅप असेल किंवा बरेचदा आपल्या ओट्यामध्ये वगैरे गॅप येते, तर ती गॅप व्यवस्थितपणे फिल करू शकता। त्याचबरोबर जर कुठे काय म्हणते पुटिंग वगैरे निघालेली असेल तर ती देखील तुम्ही या स्पॅच्युलाच्या हेल्पनी व्यवस्थित सेट करू शकता। मैत्रिणींनो, बरेचदा तुम्ही बघितलं असेल आपल्या घरातले काही दरवाजे असतात त्याच्या खालच्या साईडला खूप जास्त गॅप असतं, त्यामुळे बाहेरून येणारे छोटे छोटे किडे, मुंग्या, माकोडे, त्याचबरोबर छोटे छोटे पालीचे पिल्ले घरात एंटर करतात। तर मग अशा वेळेस मी एक मस्त टूल बोलवलेला आहे, त्यामुळे याची जी गॅप आहे ती व्यवस्थित फिल देखील होईल आणि दिसायलाही छान दिसेल। तर असा काही टूल बोलवलेला आहे। तर मला हे 3 बॉटम फिलर मिळालेले आहे, डोअर बॉटम फिलर। तर खूप स्वस्तातच मिळाले, मला वाटते 120 रुपयाला वगैरे 3 मिळालेले आहे। तर याला आपल्याला एखाद्या स्ट्रॉंग ग्लूच्या हेल्पनी या दरवाजाच्या बॉटमला अप्लाय करायचं आहे। तर दाखवते मी तुम्हाला कसं अप्लाय करायचं आहे। तर याचा जो मधला भाग आहे ना, त्यामध्ये एक स्ट्रॉंग ग्लू अप्लाय करायचा आहे। मी इथे फेविबॉन्ड अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर हा जो बॉटम फिलर आहे तो आपल्याला दरवाजाचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये फसवायचा आहे आणि शेवटपर्यंत ओढून व्यवस्थित चिपकवायचा आहे। आता बघू शकता एक ते एक दिसायलाही छान दिसत आहे आणि आत किडे किंवा माकोडे, छोटे छोटे पालीचे पिल्ले एंटर देखील करणार नाही। बरेचदा आपण काय करतो की कापड वगैरे फोल्ड करून त्या दाराला लावतो, त्यामुळे ते दिसायलाही घाण दिसतं आणि प्रत्येक वेळेस आपण तो कापड दरवाजाला लावून ठेवत नाही। बरेचदा आपण हा कापड रात्रीच्या वेळेस लावतो, पण हा जर बॉटम फिलर तुम्ही आपल्या दरवाजाला लावला तर तो नेहमीसाठी उपयोगातही येईल आणि दिसायलाही छान दिसेल। आता हिवाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे इथे उत्तराखंडात देखील कडाक्याची थंड पडायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे नॉर्मल बेडशीटवर तर झोपणं आम्हाला चालतच नाही, त्यामुळे माझ्या बेडवर मी अशा प्रकारचं वुलन ब्लँकेट टाकलेलं होतं, त्यामुळे बेड दिसायला खूप अनऑर्गनाइज्ड दिसत होता। तर यासाठीच एक सोल्युशन म्हणून मी मस्त एक उपयोगी वस्तू बोलवली आहे, ती तुम्हाला देखील या हिवाळ्यात नक्कीच उपयोगी पडेल। तर यासाठी मी अशी मस्त सॉफ्ट अशी वेल्वेटची वुलन बेडशीट बोलवली आहे। त्याचबरोबर ही इलास्टिक फिटेड आहे, त्यामुळे कितीही तुम्ही या बेडशीटला हलवलं किंवा यावर उड्या देखील मारल्या तरी देखील ही बेडशीट बेडवरून घसरणार नाही। त्याचबरोबर यासोबत मला 2 पिलो कवर देखील मिळालेले आहे। मी तुम्हाला ही बेडशीट यावर स्प्रेड करून दाखवते, पाहू शकता किती मस्त दिसायला दिसत आहे। अगदी बेड ऑर्गनाइज दिसत आहे, बेड खूप सॉफ्ट आहे, क्वालिटी खूप छान मिळाली आणि दिसायलाही सुंदर आहे। तर आय होप फ्रेंड्स हा देखील टूल तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटला असेल। तर मैत्रिणींनो, ही काही होम इम्प्रूव्हमेंट टूल्स आहे ज्याचा उपयोग करून मी माझा भरपूरसा वेळ देखील सेव्ह केला, त्याचबरोबर घर देखील ऑर्गनाइज झालं आणि स्पेस देखील सेव्ह झाली। तर आय होप फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगाचा वाटला असेल। व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला कमेंट करून नक्की कळवा। या व्यतिरिक्त तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करा। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।